नमस्कार. श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी. गिधाडे येथे मातीच्या घराचे छत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू. मनसेतर्फे अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर गुटखा उधळत गुटखा तस्करी बंद करण्याची मागणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खड्ड्यांवर रांगोळी काढत करण्यात आले आंदोलन. कृषी विभागातर्फे दलवाडे येथे शेतकरी शेतीशाळेचे आयोजन. आणि युवा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी. आता बातमीपत्र विस्ताराने. शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथे दिनांक 6 रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मातीच्या घराचे छत कोसळून 63 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथे मध्यरात्री मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळून 63 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 6 रोजी घडली. महिलेचे पती किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथील तात्या गोमा चव्हाण वय 66 यांचे घर जुने आणि मातीचे असल्याने पावसामुळे घराच्या छतामध्ये पाणी मुरल्याने ते कमकुवत झाले होते. घटनेच्या रात्री तात्या चव्हाण आणि त्यांची पत्नी सुभाबाई तात्या चव्हाण वय 63 हे नातूसोबत घरात झोपलेले होते. त्यावेळी अचानक घराचे छत कोसळले. यात सुभाबाई चव्हाण छताखाली दबून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तात्या चव्हाण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने नातवाला कोणतीही इजा झाली नाही. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. महसूल विभाग, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. घराचे छत व भिंत कोसळल्यामुळे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच घरातील साहित्य व अन्नधान्य यांचे सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. संत रोदास नगर इथं रात्री 1:30 वाजता तात्या गोमा चव्हाण, सुभाबाई तात्या चव्हाण व त्यांचे परिवारसहित झोपलेले होते आणि ते दिवसभर पाऊस चालू असल्याने अचानक ते घराचा धाबा कोसळल्यामुळे ते मुलगा आणि तो मनुष्य पती वाचले. ते दोघं नातू आणि पती आणि बाई जागेवरच दाबल्यानंतर आम्ही ग्रामस्थ व गल्लीतल्या सर्व लोकांना मिळून त्यांना काढल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन केला आणि सदर घटनास्थळी त्यांना शिरपूर कॉटेज हॉस्पिटल इथे शिरपूर रवाना करण्यात आला. राज्यात गुटखा बंदी असताना धुळे शहरासह जिल्ह्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर गुटखा उधळत गुटखा तस्करी बंद करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात गुटखा बंदी केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. शाळा महाविद्यालयांच्या परिसरासह शहरातील विविध भागात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर गुटखा उधळत गुटखा तस्करी बंद करण्याची मागणी करण्यात आली. मानवी जीवनास अपायकारक असलेल्या गुटख्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेली असताना देखील धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत आहे. ही तस्करी केवळ प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालय परिसरात सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या गुटख्यामुळे विद्यार्थ्यांसह तरुण पिढीच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. अनेक तरुण व्यसनाधीन देखील होत आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील विकला जाणारा गुटख्यावर कारवाई करावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली. अन्यथा 8 दिवसात गुटखा बंदी न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी मनसेचे राज्य सचिव प्राची कुलकर्णी, जितेंद्र बैसाने, श्यामक दादाभाई, निलेश गुरव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरातील गांधी पुतळा, नगरपट्टी ते सुभाष पुतळा दरम्यानच्या रस्त्याची झालेली दुरावस्था व दिवसेंदिवस वाढणारे अपघाताचे प्रमाण याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उभाटा पक्षातर्फे खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोखे आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील गांधी पुतळा, नगरपट्टी ते सुभाष पुतळा दरम्यानच्या रस्त्याची झालेली दुरावस्था व दिवसेंदिवस वाढणारे अपघातांचे प्रमाण याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवारी आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत खड्ड्यांभोवती रांगोळी काढत अनोखे आंदोलन करण्यात आले. सदरचा रस्ता हा देवपूर व धुळे शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता असून याच रस्त्यावर अनेक हॉस्पिटल्स, मेडिकल्स, फळ विक्रेते व व्यापारी पेठ आहे. अशा परिस्थितीत रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून वारंवार ट्रॅफिक जामही होत आहे.
या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आषाढी एकादशीच्या दिवशी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नवीन रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, शिवाजी सिरसाट, संघटक ज्ञानेश्वर फुलपगारे, जुने धुळे विभाग प्रमुख विष्णू जावडेकर, जयेश फुलपगारे, विजू फुलपगारे, सूरज भावसार, रोहित चौधरी आदी सहभागी झाले होते. आणि धुळेकर नागरिकांनो, हा आहे प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 9 मधील दोन महापुरुषांचे पुतळे आहेत. महात्मा गांधींचा पुतळा ते सुभाषबाबू चंद्र बोस यांचा पुतळा. या दोन महापुरुषांच्या पुतळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हा जो रस्ता आहे धुळे आणि देवपूरला जोडणारा असा रस्ता आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका प्रशासन, महापालिकेचे आयुक्त या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आज आषाढी एकादशी आहे, रविवार आहे, सुट्टी आहे, तरी इथं एवढी गर्दी असते. रोज या रस्त्यावरून 50,000 ते 1,00,000 लोक ये-जा करतात. अनेक दवाखाने आहेत, मेडिकल आहेत, फुलाचं दुकान आहे, बँका आहेत, फळवाले आहेत, फ्रूटवाले आहेत, केळावाले आहेत. पण ही आयुक्तबाई आलेली, महापालिकेची आयुक्तबाई अमिता दगडा पाटील, ही बाई 20% कमिशन घेत आहे. 20% कमिशन धुळेकर कर भरत नाहीये. त्यांच्याकडं दादागिरी करून, वादागिरी करून हे महापालिकेचं प्रशासन घरपट्टी वसुली करत आहे. आणि 70 कोटींची घरवसुली केली. 70 कोटी कुठे टाकले महापालिका आयुक्त? याचा जबाब दिलाच पाहिजे. धुळे शहराच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट आयुक्त म्हणजे अमिताताई दगडे पाटील आहे. यांची चौकशी झाली पाहिजे. अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिका आयुक्तांच्या विरोधात उपोषणाला बसू. आणि या नगरपट्टीवरील जो रोड आहे लवकरात लवकर दुरुस्त झाला पाहिजे. आणि आमची सर्व नागरिकांना विनंती आहे, कोणीही घरपट्टी भरू नका. हे घरपट्टीवरून नगरसेवक ठेकेदारांना बिलं काढू राहिले आणि 20% बिलांचे घेऊ राहिले. मी माझी विनंती, जोपर्यंत महापालिका नवीन महापौर बनत नाही, नगरसेवकाची इलेक्शन लागत नाही, तोपर्यंत सर्व धुळेकर नागरिकांना माझी विनंती आहे, घरपट्टी बिलकुल भरू नका. शिवसेना तर्फे विनंती आहे. आपला काही आरामाचा पैसा नाही आहे, आपला कष्टाचा पैसा आहे. ही माझी धुळेकर नागरिकांना विनंती आहे. आणि हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करा. नाही आयुक्त साहेब तुमच्या दालनाबाहेर आम्ही आंदोलन. महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे येथे रविवारी शेतकरी शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत पिकांवरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प सन 2025-26 अंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे येथे शेतकरी शेती शाळेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप हे उपस्थित होते. आषाढी एकादशी असल्यामुळे या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण गावातून वारकरी संप्रदायातील भजनी मंडळमार्फत कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीची कृषी दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर प्रगतिशील शेतकरी महेंद्रसिंग गिरासे यांच्या शेतात शेतकरी शेतशाळा आयोजित करण्यात आली. शेतीशाळेत सूरज जगताप यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कापूस पीक दादा लाड तंत्रज्ञानाबाबत देवेंद्र नागरे यांनी माहिती दिली. कापूस पिकात खत व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन याबाबत सचिन राजपूत उपकृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. तसेच कीड नियंत्रणातील कामगंध सापळेबाबत सहाय्यक कृषी अधिकारी उमाकांत सावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाअंतर्गत परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवडी करण्यात आली. तसेच आषाढी एकादशीनिमित्त गावातील वारकरी संप्रदायातील भजनी मंडळाचा सत्कार सहाय्यक कृषी अधिकारी महेंद्र बदाने यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी उमाकांत सावंत
तर आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी दीपक जालटे यांनी केले। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा देवेंद्र नागरे यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागातील उपक्रम कृषी अधिकारी भरत आईरराव, सहाय्यक कृषी अधिकारी जीवन पिंगळे, कपिल चौधरी, जयेश देसले, अरविंद पवार, महेंद्र वदाने आदींनी विशेष परिश्रम घेतले। चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपल्या गावामध्ये आयोजित केलेला आहे। आज या ठिकाणी जे काही शेती शाळा आयोजित केलेल्या आहे दलवाड्याला, तर खास करून आपली कापूसची शेती शाळा आहे आणि या कापूसच्या शेती शाळेमध्ये आपण 25 लोकांची निवड करत असतो आणि त्यांना टप्प्याटप्प्याने 6 वर्ग त्या ठिकाणी शेती शाळेचे घेत असतो, बरोबर। तर याच्यामध्ये आपण शेती शाळेच्या शेतकऱ्यांसोबत इतरही शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, काही हरकत नाही। तर आपल्याला तंत्रज्ञान आहे तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे महत्त्वाचं आहे। शेती शाळा म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना असेल तर त्या ठिकाणी आपण शेतावरच आणि बांधावरच शेतकऱ्यांना तज्ज्ञ करायचा आपण त्या शेती शाळेमध्ये प्रयत्न करत असतो। मग शेती शाळेच्या पहिला पेरणीपूर्वी एक वर्ग घेण्यात येतो, पेरणीच्या नंतर एक वर्ग घेण्यात येतो आणि मध्यंतरी काढणीपर्यंत असे 6 वर्गांचं नियोजन त्या ठिकाणी आपण शेती शाळेमध्ये केलेलं असतं। तर आज आपण जर कापूस या पिकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपण कापूस आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांची लागवड झालेली आहे। आता कापाशीची लागवड करत असताना आपल्यापुढं वेगवेगळ्या समस्या येतात। आता कापूसवरही बोलायचं झालं तर भरपूर प्रमाणामध्ये आपण 3 तास 4 तास एकाच पिकावर बोलू शकतो कापूसवर, परंतु कपाशीचं आता आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून बघतोय आपल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये, तर शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी कपाशीमध्ये येत आहे। कापूस पिकामध्ये उत्पन्न किती येतं आहे? उत्पन्न 7 क्विंटल 8 क्विंटल एकरी उत्पन्न आपल्या शेतकऱ्याचं बसतं आहे। मग त्याचं जर आर्थिक गणित बघितलं तर त्याचं आर्थिक गणित कुठपर्यंत जात आहे? आता 7 क्विंटल जरी एकरी उत्पन्न त्याचं ॲव्हरेज आपण पकडलं, खूप कमी शेतकरी की 10 क्विंटलचे मला सापडते, बरोबर आहे। 7 क्विंटलच्या पुढं आपल्यापुढं सगळ्यात महत्त्वाची समस्या ती आहे की शेतकरी 10 क्विंटलच्या पुढं कसा जाईल। आणि जेव्हा शेतकरी 10 क्विंटलच्या पुढं त्याचं एकरी उत्पन्न बसेल तेव्हा शेतकऱ्याला कापूस लावावासा वाटेल आणि शेतकरीची आर्थिक उन्नती साधली जाईल। आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समिती धुळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावी अशी मागणी मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समिती धुळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग नेहमी प्रत्येक निवडणुकीमध्ये युवा मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून मतदानाचे हक्क वाजवावे याकरता प्रयत्नशील आहेत। तसेच सरकार देखील युवा मतदारांना मतदान यादीत आपले नाव समाविष्ट करून निवडणुकीत मतदान करण्याकरता वेळोवेळी प्रोत्साहित करते। तसेच येणारे काही महिन्यात धुळे महानगरपालिका व जिल्हा परिषद यांचे निवडणूक घोषित होतील, त्या अनुषंगाने शहरातील व जिल्ह्यातील पात्र युवा मतदार ज्यांची वय 18 वर्षे पूर्ण होऊन 7 ते 8 महिने जास्त झाले आहेत असे पात्र युवा मतदार आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याकरता ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र वेबसाईटमध्ये जन्मतारीख व वर्षेसंदर्भात आजपर्यंत कुठलाही अपडेट केला गेला नसल्यामुळे नागरिकांचे अर्ज पुढे जात नाही व फर्स्ट टाईम वोटर म्हणून त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होत नाही। संविधानाने दिलेले अधिकार व संविधानाची तरतुदीनुसार असे युवा नागरिक मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याकरता पात्र असून देखील त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट न होणे हे गंभीर बाब आहे, ज्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते पात्र युवा मतदार मतदानापासून वंचित राहतील अशी शक्यता नाकारता येत नाही। म्हणून आपण आपल्या स्तरावर योग्य व तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी समितीचे अध्यक्ष अशफाक शेख, मोहम्मद आबिद, मोहम्मद हुसेन, रियाज खान, अकील अन्सारी, नासिर खान, अदनान अन्सारी, आजिम शेख आदी उपस्थित होते। भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तसं राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जे युवा मतदार आहे त्यांचं नाव मतदार यादीत यायला पाहिजे, त्यांनी मतदान केलं पाहिजे। त्या संदर्भात आयोगाची एक भूमिका आहे आणि ते आयोग त्यासाठी प्रयत्नशील आहे। ते सरकार देखील युवा मतदारांना प्रोत्साहन देते, त्यांना प्रोत्साहन करते। मात्र असं असताना देखील जे युवा मतदार ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले, वरती 8 महिने 7 महिने झालेले आहेत, तरी देखील त्यांचे फॉर्म ऑनलाईन भरले जात नाही। ते वेबसाईट जे त्याला ॲक्सेप्ट करत नाही ते रिजेक्ट करतात। म्हणून मोठ्या प्रमाणे जे धुळे जिल्ह्यातील जे आपले युवा मतदार आहेत ते नोंदणीपासून वंचित आहेत। त्यांची नोंदणी व्हावी, जर तसा कारवाई झाली नाही तर आता जे काही महिन्यात जे
मनपा आणि जिल्हा परिषद निवडणूक आहे, त्यामध्ये ते मतदानापासून वंचित राहू शकतात. तशी गत होऊ नये म्हणून जे आम्ही या साहेबांना भेटलो, त्यांनी सर्वप्रथम सांगितली आणि त्याच्यावर त्वरित जे वेबसाईटला अपडेट करा, काय करता येईल ते करा. मात्र ते युवा मतदार जे आहे, ज्यांची वय झालेली आहे, ते मतदानापासून किंवा त्यांचं नाव मतदार यादीत यायला पाहिजे यासाठी आपण कारवाई करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. गिधाडे येथे मातीच्या घराचे छत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू. मनसेतर्फे अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर गुटखा उधळत गुटखा तस्करी बंद करण्याची मागणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खड्ड्यांवर रांगोळी काढत करण्यात आले आंदोलन. कृषी विभागातर्फे दलवाडे येथे शेतकरी शेतीशाळेचे आयोजन. आणि युवा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.